राज्यात आदिवासी भागातील विद्यार्थ्यांच्या मृत्यूची धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे। राज्यात आदिवासी आश्रमशाळांमध्ये गेल्या 2 वर्षात तब्बल 450 विद्यार्थ्यांचे मृत्यू झाल्याचा आरोप होतोय। डॉक्टर सुभाष साळुंखे समितीच्या शिफारशी 10 वर्ष कागदावरच धुळकात पडल्याचा आरोप आहे। आदिवासी मंत्री आणि अधिकाऱ्यांना शिक्षणापेक्षा कंत्राटदारांमध्ये रस आहे। प्रशासनाचा आदिवासी विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ सुरू असल्याचा याचिकाकर्ते रवींद्र तळपे यांचा गंभीर आरोप आहे। तर गंभीर आजार, सर्पदंश, गळफास आणि अपघात ही 4 प्रमुख मृत्यू मागील कारण असल्याचा दावा केला जातोय। या सगळ्या संदर्भात अधिकची माहिती जाणून घ्यात प्रांजल कुलकर्णी आपल्यासोबत आहेत। प्रांजल, आदिवासी विभागामधील आणि या भागातील विद्यार्थ्यांच्या मृत्यूची ही आकडेवारी निश्चितच धक्कादायक आहे, मात्र त्यामध्ये कोणकोणती कारणं ही प्रामुख्याने समोर येत आहेत? ऋतुजा, खरंय म्हणजे ही आकडेवारी धक्कादायक आहे, तेवढीच चिंताजनक देखील आहेत। आपण जर बघितलं तर आदिवासी विभाग हा नेहमी काही ना काही कारणास्तव चर्चेत ठरत असतो। मग तो भ्रष्टाचाराचे होणारे आरोप असो, शिक्षक भरतीचा विषय असो किंवा नेहमी होणारे आंदोलनं असो, विद्यार्थ्यांचे प्रश्न असो, अशा अनेक कारणांमुळे खरं आदिवासी विभाग हा चर्चेत असतो। मात्र आता आपण जर बघितलं तर मृत्यूची जी काही आकडेवारी ही समोर आली आहे ती निश्चितच धक्कादायक अशी आहेत। पण जर बघितलं तर गेल्या 2 वर्षातील ही आकडेवारी आहेत आणि जवळपास शासकीय आणि निम शासकीय ज्या विनाअनुदानित शाळा आहेत त्या दोघींचं जर प्रमाण बघितलं तर या दोन्ही शाळांमध्ये जवळपास 450हून अधिक मृत्यू जे आहेत ते नोंदवण्यात आलेले आहेत। हे मृत्यू जे आहेत ते खास करून जे 4 अप्पर आयुक्त येतात महाराष्ट्रामध्ये, ते नागपूर, अमरावती, नाशिक आणि ठाणे या 4 विभागातील ही संपूर्णतः आकडेवारी आहेत। आणि या मृत्यूमागील जर खरं कारण किंवा जे मुख्य कारणं जी समोर येतात त्यानुसार सर्पदंश, अपघात असेल, गंभीर आजार असेल, यासोबतच गळफास घेऊन देखील मृत्यू झालेल्यांचं प्रमाण जे आहे ते मोठ्या प्रमाणावरती आहेत। जर यामध्ये जर बघितलं तर काही निरीक्षणं देखील नोंदवण्यात आलेली आहेत। खास करून जर बघितलं तर जो काही याचिकाकर्त्यांनी देखील आरोप केलेला आहे त्यानुसार कोर्टाचे जे आदेश आहेत, उच्च न्यायालयाचे जे काही आदेश आहेत ते आदेशाला देखील धुडकावून हे आदिवासी विभागाकडून लावलं जात आहे। फक्त कंत्राटदारांचं हित जे आहे ते कुठेतरी जपलं जात आहे। आता जर बघितलं तर मी नाशिकचं जे आदिवासी विकास भवन आहे, जे मुख्य आयुक्तालय खरं नाशिकमध्ये आहे त्याच्या बाहेरच आहेत आणि याच नाशिकमध्ये जिथे हे आयुक्तालय आहे तिथेच खरं तर मृत्यूचं प्रमाण हे सर्वाधिक आहेत। खास करून जर बघितलं तर सर्पदंशामुळे विद्यार्थ्यांचे मृत्यू जे आहेत ते खरं तर वारंवार होत आहेत आणि अजूनही 50%हून अधिक विद्यार्थी जे आहेत त्यांना जमिनीवरती झोपावं लागत आहेत। जवळपास म्हणजे इतकं वर्ष ही ओलांडलेली आहेत आणि हे असून देखील हे प्रमाण का म्हणजे मुलांना अजूनही जमिनीवर का झोपावं लागतात आणि त्यामुळे सर्पदंशाचे देखील प्रमाण जे आहेत ते मोठ्या प्रमाणात दिसून येत आहेत। एकंदरीतच यावरती खरं आपण अधिकाऱ्यांशी देखील बोलण्याचा प्रयत्न करतोय। आदिवासी विकास विभागाचे जे मंत्री आहेत अशोक उईके यांच्याशी देखील आपण संपर्क साधतोय, मात्र अजून त्यांच्याशी कुठलाही संपर्क हा होऊ शकलेला नाही आहे। मात्र एकंदरीतच ही आकडेवारी बघितली तर ही चिंताजनक आहेत। यावरती खरं मृत्यूचं प्रमाण खरं तर रोखणार तरी कसं हा देखील प्रश्न आहे। अजूनही आपण जर बघितलं तर एकीकडे शहरी भागात जर बघितलं तर आरोग्य यंत्रणा तेवढे आपल्याला मजबूत हे दिसून येते, मात्र अजूनही ग्रामीण भाग खास करून आदिवासी पाड्यांवरती तेवढ्या प्रमाणामध्ये आरोग्य यंत्रणा देखील पोहोचलेली नाही आहेत। त्यामुळे अनेक आजारांमुळे देखील आदिवासी विद्यार्थ्यांचे मृत्यू हे होत आहेत। त्यामुळे आता यावरती सरकार दुर्लक्ष न होता काहीतरी ठोस उपाययोजना होणं अत्यंत गरजेचं आहे। धन्यवाद सविस्तर माहितीसाठी।